नमस्कार. प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, दरखास्त दाखल केल्यावर ती रद्द करता येते का? आता सगळ्यात पहिले समजून घेतलं पाहिजे की दरखास्त म्हणजे काय. तर जेव्हा एखाद्या दाव्याचा निकाल वादीच्या बाजूने लागतो आणि त्या वादीच्या बाजूने लागलेल्या निकालाची अंमलबजावणी करून दिली जात नाही, तेव्हा त्या निकालाच्या अंमलबजावणीकरता जे प्रकरण दाखल करण्यात येतं त्याला म्हणतात दरखास्त किंवा एक्झिक्युशन प्रोसिडिंग. आता दरखास्त किंवा एक्झिक्युशन प्रोसिडिंगचं हे स्वरूप जर लक्षात घेतलं तर दावा जिंकल्यानंतर दरखास्त किंवा एक्झिक्युशन प्रोसिडिंग रद्द जर करायची असतील तर तो दावा जिंकून काय उपयोग झाला. त्यामुळे बहुतांश वेळेला दरखास्त किंवा एक्झिक्युशन प्रोसिडिंग ही रद्द होतच नाहीत किंवा केली जात नाही. कारण वादीने जो दावा जिंकलेला आहे त्या दाव्यानुसार प्रतिवादीला जे काही करायचं होतं किंवा वादीला जे काही मिळायचं होतं, प्रतिवादी ते करत नसेल किंवा वादीला त्याचा फायदा मिळत नसेल तर त्याच्या अंमलबजावणीकरता जेव्हा वादी पुन्हा न्यायालयात येतो त्यावेळेला ती जर दरखास्त रद्द केली किंवा ती जर दरखास्त मागे घेतली तर वादीला पुन्हा त्या निकालाच्या अंमलबजावणीकरता न्यायालयाचं दार ठोठावता येणार नाही. कारण एखाद्या गोष्टीकरता तुम्ही एकदा न्यायालयात गेलात आणि ती जर तुम्ही मागे घेतलीत, विशेषतः पुन्हा दाखल करायच्या परवानगी शिवाय जर मागे घेतलीत तर त्याच गोष्टीकरता त्याच स्वरूपाचं प्रकरण पुन्हा न्यायालय दाखल करून घेत नाही. साहजिकच दरखास्त किंवा एक्झिक्युशन प्रोसिडिंग एक तर यशस्वी तरी होतात किंवा अयशस्वी तरी होतात, पण दरखास्त किंवा एक्झिक्युशन प्रोसिडिंग मागे घेणं किंवा रद्द करणं हे होणं जवळपास अशक्य आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रतिवादी जर समन्स घेत नसेल तर काय करायचं. आता जेव्हा कोणताही दावा दाखल होतो तेव्हा त्या दाव्यातील प्रतिवादींनी न्यायालयात हजर राहावं म्हणून त्याला समन्स काढण्यात येतं. आणि समन्स त्याच्यापर्यंत पोचली आणि त्याने जर ती स्वीकारली नाही, विशेषतः समन्स घेऊन जाणाऱ्या बेलिफ्सचा जर तसा स्पष्ट रिपोर्ट म्हणजे अहवाल न्यायालयात येत असेल की अमुक अमुक व्यक्तीच्या ठिकाणी आम्ही गेलो, त्या ठिकाणी ती व्यक्ती भेटली, त्याला आम्ही समन्स दिले पण त्यांनी ते समन्स न स्वीकारता परत दिले, असा जर स्पष्ट अहवाल बेलिफ्सचा असेल तर प्रतिवादीकडे समन्स पोचूनही त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिले म्हणजे त्याला समन्स मिळाले असं गृहीत धरता येईल आणि त्याला समन्स मिळाले असं गृहीत धरून त्याच्या विरोधात त्या दाव्याचं कामकाज एकतर्फी अर्थात एक्सपार्टी चालू होईल. कारण एखाद्या प्रतिवादीला समन्स पोचून तो घेत नाहीये हे लक्षात घेऊन सुद्धा किंवा हे रेकॉर्डवर येऊन सुद्धा जर त्याच्या विरोधात काहीच कार्यवाही झाली नाही तर वादीला अनंत काळापर्यंत रखडत राहावं लागेल किंवा लटकून राहावं लागेल. हे टाळण्याकरता जेव्हा असं घडतं की प्रतिवादीला समन्स पोचतात पण तो घेत नाही आणि तसा बेलिफ्सचा स्पष्ट अहवाल न्यायालयात येतो, तेव्हा बहुतांश वेळेला न्यायालय स्वतःहून किंवा वादीने तसा अर्ज केला तर त्या प्रतिवादी विरोधात एकतर्फी प्रकरणाची सुनावणी सुरू करते. ते प्रकरण प्रतिवादी समन्स स्वीकारेपर्यंत खोळंबून राहत नाही. पुढचा प्रश्न आहे, दाव्यासोबतच पुरावा देता येतो का किंवा मूळ कागदपत्र दाखल करता येतात का. आता दावा जेव्हा तुम्ही दाखल करता तेव्हा दाव्यासोबत मूळ कागदपत्र देता येतात का, तर देऊ शकतो, त्याच्यावर तसं कोणतंही बंधन नाहीये. पण मूळ कागदपत्र दिलीच पाहिजेत असंही बंधन नाहीये. म्हणून सर्वसाधारणतः दावा दाखल करताना दाव्याबरोबर संबंधित कागदपत्र जी असतील त्याची आपण फोटोकॉपी किंवा झेरॉक्स कॉपी दाखल करतो. आणि यथावकाश जेव्हा दाव्याची सुनावणी पुढे पुढे जाते, दावा पुरावा या एका पायरीपर्यंत पोचतो, तेव्हा आपण पुरावा म्हणून जी कागदपत्र सादर करतो ती अस्सल म्हणजे ओरिजिनल दाखल करणं गरजेचं आहे. जर ओरिजिनल आपल्याकडे नसतील तर न्यायालयाची परवानगी घेऊन सेकंडरी एव्हिडन्स म्हणून आपण झेरॉक्स किंवा सर्टिफाईड कॉपी दाखल करू शकतो. आता दावा आणि पुरावा याच्या संदर्भात अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे पुरावा देताना तो दाव्याच्या चौकटी बाहेर आपल्याला देता येत नाही. म्हणजे दाव्यामध्ये तुम्ही जे जे लिहिलेलं आहे, जे जे नमूद केलेलं आहे
त्याच्याशी संबंधित कागदपत्र किंवा त्याच्याशी संबंधित पुरावाच फक्त न्यायालय स्वीकारते. समजा काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या दाव्यामध्ये नमूद करायच्या राहून गेल्या असतील किंवा लिहायच्या राहून गेल्या असतील आणि त्या संदर्भात पुरावा तुम्ही तुमच्या पुराव्यासोबत दाखल केला किंवा कागदपत्र पुराव्यासोबत दाखल केली तर त्याची दखल घेतली जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. न्यायालयाच्या स्वतःच्या हे लक्षात येईलच असं नाही, पण जी तुमच्या विरोधी पक्षातली व्यक्ती आहे ती त्याचा फायदा बघण्याकरता तुमचा पुरावा दाव्याच्या चौकटीबाहेर जात नाही ना याच्याकडे डोळ्यात तेल घालून कायम लक्ष ठेवत असते. कारण शेवटी पुरावा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पुराव्यावरच एखाद्या प्रकरणाचा निकाल कोणत्याही बाजूला करू शकतो. म्हणून पुरावा देताना, विशेषतः दावा दाखल करताना आपल्याला पुरावा काय काय द्यायचा आहे याचा पुरेपूर आपण विचार केला पाहिजे. आपल्याला पुराव्याच्या स्टेजला किंवा पुराव्याच्या पायरीला जे जे कागदपत्र दाखल करायचे आहेत, जे जे आपल्याला साक्षीदार द्यायचे आहेत किंवा ज्या ज्या गोष्टी सिद्ध करायच्या त्या सगळ्याचा उल्लेख आपल्या दाव्यामध्ये असलाच पाहिजे. कारण दाव्यामध्ये त्याचा उल्लेख नसेल तर दाव्याच्या चौकटीबाहेरचा पुरावा देता येत नाही. म्हणून दावा दाखल करतानाच आपण पुराव्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. बरेचदा काय होतं, दावा दाखल करताना घाईघाईत, घिसाडघाईत किंवा फक्त आत्ताचा विचार करून दिला जातो. पण पुराव्याच्या पायरीला जेव्हा ते प्रकरण पोचतं तेव्हा बरेचदा असं लक्षात येतं की आपल्याला जो पुरावा द्यायचा आहे त्या संदर्भात कोणतंही कथन किंवा विधान दाव्यामध्ये केलेलंच नाहीये. मग अशा वेळेला जर तुम्ही पुरावा दिला तर त्याला विरोधी पक्षातनं विरोध होतो किंवा तुम्हाला पुरावा देण्याच्या अनुषंगाने दाव्यामध्ये दुरुस्ती करायला लागते. पण दावा दुरुस्तीचे सुद्धा स्वतंत्र नियम आहेत आणि दाव्याचं स्वरूप मूलभूत किंवा एकदम आमूलाग्र बदलून जाईल अशा स्वरूपाच्या सुधारणा करायला परवानगी नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी टाळण्याकरता दावा दाखल करतानाच पुराव्याचा विचार करूनच दावा दाखल करावा. धन्यवाद.